नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6 याच्यामधील पाचवं उदाहरण पहा। सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट। 5 times the score of the second test is the same as square of the score in the first test. Find the score in the first test. आता सोल्युशन, आता या ठिकाणी पहा, सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट। सेकंड टेस्ट मध्ये सुयशला या ठिकाणी काय मिळालेले आहेत? 10 मार्क्स मोर मिळालेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी आपण फर्स्ट टेस्टचे जे मार्क्स आहेत ते काय करूया? x मानूया। लेट सुयश स्कोर्ड x marks in the first test. Therefore, he scored marks in the second test. सेकंड टेस्ट मध्ये आता पहा या ठिकाणी काय म्हणतोय? सेकंड टेस्टला 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन द फर्स्ट। फर्स्टला किती मिळाले? x, त्याच्यापेक्षा 10 मोर म्हणजे काय येणार आहे? x plus 10 फ्रॉम द गिवन कंडिशन। आता या ठिकाणी कंडिशन काय घातलेली आहे पहा, सेकंड सेंटेन्स मध्ये दिलेली आहे कंडिशन। 5 times the score of the second test. सेकंड टेस्टला या ठिकाणी मार्क किती मिळाले पहा? x plus 10। त्याचं काय करायचं आहे आपल्याला? 5 टाइम्स करायचं आहे, म्हणजे काय येणार आहे? 5 into ब्रॅकेट सेकंड टेस्टला मिळालेले मार्क x plus 10 is means is equal to the same as square of the score in the first test. फर्स्ट टेस्ट मध्ये किती मार्क्स आहेत? x, त्याचा काय करायचं सांगितलंय? स्क्वेअर करायचं सांगितलंय, x ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता या ठिकाणी आपण राईट साइड आहे ती लेफ्टला घेऊया आणि लेफ्ट साइड आहे ती राईट साइडला घेऊया। x चा स्क्वेअर x स्क्वेअर इज इक्वल टू, आता 5 न मल्टिप्लाय करूया, 5 into x 5x प्लस 5 10s are 50। आता सर्व ज्या टर्म आहेत त्या काय करूया आपण? लेफ्ट साइडला घेऊया। x स्क्वेअर ला x स्क्वेअर प्लस 5x राइट साइडला लेफ्ट साइडला मायनस 5x प्लस 50 लेफ्ट साइडला मायनस 50 इज इक्वल टू 0। आता हा मायनस 50 आपण काय करूया? साइडला घेऊया, मायनस 50। आता काय आलं पाहिजे? गुणाकार 50 आला पाहिजे आणि वजाबाकी या ठिकाणी किती आली पाहिजे? 5। अशा दोन संख्या आहेत, 10 5 50 आणि 10 कडे 5 गेले किती राहिले? 5। आता चिन्ह पाहूया आपण। मिडल टर्म कोणती आहे पहा? 5x। 5x चं साइन कोणता आहे? मायनस। ते काय येणार आहे? मोठ्या संख्येला। मोठी संख्या कोणती आहे पहा? 10, म्हणून या ठिकाणी याला काय येणार आहे? मायनस। आता हे मायनसला मायनस झालं म्हणजे 5 ला कोणतं चिन्ह येणार आहे? प्लस। आता आपण सोडवून बघूया। प्लस इंटू मायनस, मायनस 10 5s are 50 मायनस 10 प्लस 5 मायनस 5, म्हणजे आता या ठिकाणी पहा x स्क्वेअर मायनस 5x ऐवजी काय येणार आहे? मायनस 10x प्लस 5x मायनस 50 इज इक्वल टू 0। आता दोघांचे गट पाडूया आपण। पहिल्या दोघांमध्ये कॉमन काय निघाला पहा? x इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर ला x डिवाइड केलं x मायनस x ला x गेला काय राहिला? 10 प्लस 5 कॉमन निघाला इंटू ब्रॅकेट 5 ला 5 गेला x मायनस x 5 x 10s are 50 5 10s are 50 इज इक्वल टू 0। आता या ठिकाणी हा कंस आणि हा कंस समान आहे, म्हणजे इन फर्स्ट ब्रॅकेट काय येणार आहे? x minus 10 and in another bracket x plus 5 is equal to 0। आता या ठिकाणी हा कंस बरोबर 0 किंवा x plus 5 बरोबर काय घेऊया? 0 घेऊया, म्हणजे काय येणार आहे? x minus 10 is equal to 0 or x plus 5
is equal to 0. Therefore x is equal to -10 राइट साइडला गेला काय होणार आहे +10. x is equal to +5 राइट साइडला गेला काय होणार आहे -5. But the score in the test cannot be negative. Therefore x is not equal to -5. Therefore x is equal to 10. Therefore सुयश scored, शेवटी आन्सर लिहूया आपण, सुयश scored 10 marks in the first test. x पहा, x आपण काय घेतलेला आहे फर्स्ट टेस्ट, x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 10, आन्सर काय आलं सुयश स्कोर्ड 10 मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट. 6वं उदाहरण पहा, मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट. या ठिकाणी मिस्टर कासम यांचा एक काय आहे स्मॉल बिझनेस आहे आणि या ठिकाणी हे काय करतायत मेकिंग अर्थन पॉट. ही मेक्स अ सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. Production cost of each pot is ₹40 more than 10 times the total number of pots he makes in one day. The production cost of all pots per day is ₹600. Find production cost of one pot and the number of pots he makes per day. आता या ठिकाणी पहा सोल्युशन काय म्हटलेलं आहे, ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. म्हणजे आता या ठिकाणी दिवसाला या ठिकाणी कासम काय करतायत x पॉट्स तयार करतायत असं मानूया. लेट मिस्टर कासम मेक्स x number of pots, x number of pots on daily basis. आता पुढे काय दिले पहा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. देयरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू, इज म्हणजे काय येणार आहे इज इक्वल टू ₹40 मोर. 40 मोर म्हणजे +40 दॅट 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. टोटल नंबर ऑफ पॉट्स किती आहेत x, त्याच्या काय म्हटलंय 10 टाइम्स. 10 टाइम्स म्हणजे x × 10 10x. हे झाली प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट फ्रॉम द गिवन कंडिशन. कंडिशन काय दिली पहा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज इक्वल टू 600. या ठिकाणी लिहूया आपण प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज इक्वल टू ₹600 आपल्याला काय केलेले आहे दिलेले आहे. आता टोटल प्रोडक्शन कॉस्ट काढायची असेल तर ती कशी काढावी लागेल आपल्याला, नंबर ऑफ पॉट्स इंटू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. या ठिकाणी लिहूया प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे मीन्स नंबर ऑफ पॉट्स इंटू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू या ठिकाणी काय दिलेलं आहे 600. आता नंबर ऑफ पॉट्स मेक पर डे इज इक्वल टू x into bracket production cost of each pot is 10x plus 40 is equal to या ठिकाणी किती आहे 600. आता कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणा x into 10x 10x square plus x into 40 40x is equal to 600. आता या ठिकाणी पहा 10x square plus 40x प्लस 600 लेफ्ट साइड ला काय झाला -600 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी 10 कॉमन निघेल. देयरफॉर 10 इंटू ब्रॅकेट 10 ने डिवाइड केलं 10 ला 10 कॅन्सल झाला x स्क्वेअर प्लस 10 4 जार 40 4x मायनस 10 6 जार 60 0 ला 0 इज इक्वल टू 0.
आता या ठिकाणी पहा 10 आहे, 10 न इकडे 0 ला डिवाइड केले तर काय येणार आहे 0, म्हणजेच काय आलं पहा x² प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी शेवटचं पद काय आहे -60 ते साईडला घेऊया. आता गुणाकार 60 आला पाहिजे आणि वजाबाकी 4 आली पाहिजे. अशा दोन संख्या कोणत्या आहेत 10 आणि 6. आता या ठिकाणी चिन्ह मधल्या संख्येचं चिन्ह काय करूया आपण मोठ्या संख्येला देऊया. मधली संख्या 4, 4चं चिन्ह प्लस आहे ते 10 ला येणार. आता या ठिकाणी मायनस आहे मग इकडे मायनस होण्यासाठी या ठिकाणी मायनस चिन्ह द्यायला लागेल. प्लस इंटू मायनस मायनस 10 6 आर 60 10 मायनस 6 4. म्हणजे आता या ठिकाणी काय येणार पहा x² प्लस 4x कसं डिवाइड झालं पहा प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. दोन दोनचा गट करूया आपण. पहिल्या दोघांमध्ये कॉमन काय निघेल x इंटू ब्रॅकेट काय राहिला x प्लस 10. दुसऱ्या दोघांमध्ये कॉमन काय निघाला -6 इंटू ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल टू 0. हा कंस आणि हा कंस समान आहे. इन फर्स्ट ब्रॅकेट x प्लस 10 in another bracket x minus 6 is equal to 0. Therefore x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. x is equal to plus 10 right side ला गेला काय येणार आहे -10 and x is equal to -6 right side ला गेला काय येणार आहे +6. But the number of pots cannot be negative. Therefore x is not equal to -10. Therefore x is equal to 6. म्हणजे आता काय येणार आहे मिस्टर कासम मेक्स 6 pots on daily basis. आता शेवटी अजून काय विचारले पहा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 pot. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू काय आहे पहा 10x प्लस 40. 10x प्लस 40 इज इक्वल टू 10 ला 10 इंटू x ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे 6 प्लस 40. 10 6 आर 60 प्लस 40 60 प्लस 40 इज इक्वल टू ₹100. शेवटी आन्सर लिहायचा आहे मिस्टर कासम मेक्स 6 pots on daily basis and production cost of each pot is equal to ₹100. 7th उदाहरण पहा Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. आता या ठिकाणी पहा 8 hours. 8 hours म्हणजे हा काय दिलेला आहे टाइम दिलेला आहे. म्हणजे हे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड या टाइपचं काय आहे गणित आहे. आता या ठिकाणी पहा एक बोट आहे. आता समजा या ठिकाणी ही रिव्हर आहे आणि या रिव्हर मधून एक काय निघालेली आहे बोट निघालेली आहे आणि काय दिलंय पहा तुम्हाला ही बोट आहे. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km per hour. आता या ठिकाणी आपण लिहूया स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ बोट इज इक्वल टू 12 km per hour. आणि या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं सांगितलेलं आहे फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड ऑफ वॉटर करंट आपण काय करूया x मानूया. स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू x km/h. आता या गणितामध्ये काय दिले पहा प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 km डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे प्रतीक हा या ठिकाणाहून डाउनस्ट्रीमला गेला आणि डाउनस्ट्रीम वरून अपस्ट्रीमला आला. त्यावेळेस डिस्टन्स या ठिकाणी काय झालेला आहे 36 झालेला आहे. आणि या ठिकाणी डाउनस्ट्रीमला काय होतं लक्षात घ्या स्पीड ऑफ बोट प्लस काय होतो स्पीड ऑफ वॉटर करंट. आता या ठिकाणी ही पोझिशन डाउनस्ट्रीम आहे असं समजूया आपण. खालच्या बाजूला निघाला म्हणजे प्रवाहाच्या दिशेने निघाला
मग ज्यावेळेस डाऊनस्ट्रीम जातो त्यावेळेस या ठिकाणी लक्षात घ्या स्पीड ऑफ बोट इज इक्वल टू स्पीड ऑफ बोट प्लस काय होतं स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे या ठिकाणी बोटीचा वेग जो आहे तो डाऊनस्ट्रीमला काय असणार आहे 12 प्लस x. आणि इकडून या ठिकाणी काय निघाले अपस्ट्रीम. अपस्ट्रीमला काय होणार आहे स्पीड ऑफ बोट मायनस स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 12 मायनस x हा जो आहे तो काय असेल बोटीचा वेग असेल. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण लेट सोल्युशन लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर घेऊया. टोटल डिस्टन्स जे आहे ते टोटल डिस्टन्स या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 36 किलोमीटर. त्यानंतर काय दिले द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज इक्वल टू काय दिलेलं आहे 12 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. आता या ठिकाणी बोट जी आहे ती बोट डाऊनस्ट्रीम जाते त्याचबरोबर अपस्ट्रीम जाते. देअर द स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीमला या ठिकाणी काय होणार आहे स्पीड ऑफ बोट प्लस स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे काय येणार आहे 12 प्लस x किलोमीटर पर आवर. द स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीमला काय होणार आहे स्पीड ऑफ बोट मायनस स्पीड ऑफ वॉटर करंट. स्पीड ऑफ बोट काय आहे 12 मायनस स्पीड ऑफ वॉटर करंट काय आहे x 12 मायनस x किलोमीटर पर आवर. आता या ठिकाणी डिस्टन्स दिलेला आहे आणि टाइम एक दिलेला आहे. मग आता आपलं सूत्र काय टाइमचं एक्झाम्पल असलं की आपण या ठिकाणी काय घेतो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ह्या सूत्राचा वापर करून आता या ठिकाणी आपण टाइम काढणार आहोत. टाइम टेकन टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर इन डाऊनस्ट्रीम is equal to distance upon speed is equal to distance 36 आहे अपॉन डाऊनस्ट्रीमचा जो स्पीड आहे तो डाऊनस्ट्रीमचा स्पीड या ठिकाणी काय आहे 12 प्लस x. त्यानंतर टाइम टेकन टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर इन अपस्ट्रीम is equal to distance upon speed is equal to 36 अपॉन या ठिकाणी अपस्ट्रीमचा स्पीड जो आहे तो काय आहे 12 मायनस x. आता या ठिकाणी फ्रॉम द गिवन कंडिशन काय दिलेली आहे पहा या डाऊनस्ट्रीमला आणि अपस्ट्रीमला या ठिकाणी किती वेळ लागतो 8 तास लागतो. फ्रॉम द गिवन कंडिशन टाइम टेकन टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर इन डाऊनस्ट्रीम प्लस टाइम टेकन टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर इन अपस्ट्रीम इज इक्वल टू या ठिकाणी काय आहे 8 आहे. आता टाइम टेकन टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर इन डाऊनस्ट्रीम आपलं काय आहे 36 अपॉन 12 प्लस x प्लस टाइम टेकन टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर इन अपस्ट्रीम काय आहे पहा 36 अपॉन 12 मायनस x इज इक्वल टू या ठिकाणी किती आहे 8. आता याच्यामध्ये 36 आपण काय करूया कॉमन काढूया 36 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन 12 प्लस x प्लस 1 अपॉन 12 मायनस x इज इक्वल टू 8. आता या ठिकाणी हा 36 कॉमन काढल्यामुळे बाहेर गेला 1 अपॉन 12 प्लस x प्लस 1 अपॉन 12 मायनस x. आता 36 ने इकडे मल्टिप्लाय केले 36 न राईट साइडला आपण काय करूया डिवाइड करूया म्हणजे काय आलं पहा 1 अपॉन
12 plus x plus 1 upon 12 minus x is equal to 8 upon 36. 4 2s are 8, 4 9s are 36. Therefore 1 upon 12 plus x plus 1 upon 12 minus x is equal to काय आलं आपलं 2 upon 9. आता याचे आपल्याला ऍडिशन करायचे, दोघांचा छेद समान नाही, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 12 minus x 1 are 12 minus x plus 12 plus x 1 are 12 plus x upon हे कशाच्या स्वरूपात आहे पहा, a plus b a minus b is equal to a square minus b square. a square म्हणजे 12 चा स्क्वेअर 144 minus b square म्हणजे x चा स्क्वेअर x square is equal to काय येणार आहे 2 upon 9. minus x plus x काय झाला कॅन्सल. 12 plus 12 24 upon 144 minus x square is equal to 2 upon 9. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. काय येणार पहा, 24 into 9 is equal to 2 into bracket 144 minus x square. 9 4s are 36, carry over 3, 9 2s are 18 and 3 21. 216 is equal to 144 2s are 288 minus 2 into x square 2x square. आता हे सगळं आपण काय करूया, लेफ्ट साइडला घेऊया. 216 minus 288 plus 2x square इकडे आला, minus 2x square लेफ्ट साइड आला plus 2x square is equal to 0. आता 216 मधून 288 घालवायचे, जात नाही, मग आपण अशा वेळेस 288 मधून काय करतो 216 वजा करतो. 8 minus 6 2, 8 minus 1 7, 2 minus 2 0, म्हणजे काय आला 72. मोठी संख्या 288 चं चिन्ह कोणतं आहे मायनस, प्लस 2x square is equal to 0. 2x square ला 2x square is equal to minus 72 राइट साइडला गेला प्लस 72. 2 न मल्टिप्लाय केले 2 न डिवाइड करा, x square is equal to 72 upon 2. therefore x square is equal to 2 न 72 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे 36. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, taking square root of both sides. both sides जर या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलं तर या ठिकाणी x is equal to काय येणार आहे प्लस और माइनस 6. therefore x is equal to 6 or x is equal to minus 6. but the speed of water current cannot be negative. therefore x is not equal to minus 6. therefore x is equal to काय आलेला आहे 6. शेवटी आन्सर लिहायचा आहे आपण, the speed of water current is equal to 6 kilometer per hour. Number 8, आठवं उदाहरण पहा. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? आता या ठिकाणी वर्कचे एक्झाम्पल आहे पहा. या ठिकाणी सुरुवातीला काय म्हटलेलं आहे, पिंटू टेक्स 6 days more. पिंटूला 6 दिवस काय लागतायत जास्त लागतायत. मग या ठिकाणी आपण काय करूया, निशूला काय मानूया x डेज लागतात असं मानूया. आता या ठिकाणी आपण निशू घेऊया आणि या ठिकाणी काय घेऊया पिंटू घेऊया. समजा निशूला या ठिकाणी x दिवस लागले एक काम पूर्ण करण्यासाठी, तर पिंटूला त्या ठिकाणी काय लागणार आहे x प्लस 6 डेज लागणार आहे. आता या ठिकाणी निशूचं या ठिकाणी लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. दोघं जण स्वतंत्र काम करत असतील तर त्या ठिकाणी किती वेळ लागेल. निशूला x लागला तर पिंटूला या ठिकाणी काय लागणार आहे x प्लस 6. आता या ठिकाणी पहा दोघाचा काय करायचं, आता या ठिकाणी एका दिवसाचं काम करायचं इन 1 डे.
एका दिवसामध्ये निशू या ठिकाणी लक्षात घ्या, निशूला किती दिवस लागले, x दिवस लागले, तर एका दिवसामध्ये ती किती काम पूर्ण करेल, 1/x. आणि पिंटू एका दिवसामध्ये या ठिकाणी काय असेल, 1/x + 6 हे काम काय करेल, कंप्लीट करेल. परंतु आता या ठिकाणी काय म्हटले पहा, दोघांनी जर मिळून काम केलं तर ते किती दिवसात होते, 4 दिवसात होते. 4 दिवसामध्ये कंप्लीट झाल्यामुळे या ठिकाणी एका दिवसामध्ये दोघात मिळून किती काम होईल, 1/4. मग आता या ठिकाणी पहा, निशूचं एका दिवसाचं काम 1/x आहे, पिंटूचं एका दिवसाचं काम 1/x+6 आहे, आणि दोघांना मिळून एका दिवसाचं काम किती होतंय, 1/4. म्हणजे या दोघांची तुम्हाला काय करावं लागेल, फ्रॉम द गिवन कंडिशन 1/x + 1/x+6 = काय येईल, 1/4 येईल. ही कंडिशन नुसार या ठिकाणी तुमचं काय तयार होईल, समीकरण तयार होईल, आणि याच्यावरून हे आपल्याला उदाहरण काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, पिंटू टेक्स 6 days more. आता पिंटूचा या ठिकाणी विचार करायचा नाही. लेट निशू टेक x days to complete work alone. मग आता यांचं या ठिकाणी लक्षात घ्या, वर्कचं गणित आहे म्हटल्यानंतर एका तासाचं या ठिकाणी काय करायचं, 1 day मधलं काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे. टोटल वर्क डन बाय निशू इन 1 day इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे, 1/x. त्यानंतर आता या ठिकाणी पिंटू टेक्स 6 days more. मग आता या ठिकाणी काय येणार आहे पहा, पिंटू टेक्स 6 days म्हणजे या ठिकाणी काय येणार, x मध्ये 6 ऍड होणार, x + 6 days टू कंप्लीट वर्क अलोन. आता या ठिकाणी पिंटूचं एक 1 day मधलं वर्क काढूया. टोटल वर्क डन बाय पिंटू इन 1 day इज इक्वल टू काय येणार आहे, 1/x + 6. आता त्यानंतर या दोघांचं टोटल वर्क करूया आपण. टोटल वर्क डन बाय बोथ इन 1 day इज इक्वल टू 1 day ची दोघांची काय करावं लागेल आपल्याला, ऍडिशन, म्हणजे 1/x + 1/x+6. बट आता या ठिकाणी काय दिले पहा, दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. म्हणजे बोथ टेक 4 days to complete work. Therefore total work done by both in 1 day is equal to काय येणार आहे, 1/4. Therefore from the given condition ला या ठिकाणी काय येणार आहे पहा, दोघांना या ठिकाणी एका दिवसाला काय वेळ लागला, 1/x + 1/x+6 इज इक्वल टू काय येणार आहे, 1/4. आता याच्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x + 6 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, x + 6 + x ने मल्टिप्लाय केला, x अपॉन x इंटू ब्रॅकेट x + 6 इज इक्वल टू 1/4. Therefore x + x 2x + 6 upon x into x, x square plus x into 6, 6x is equal to 1/4. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे पहा, x square plus 6x is equal to 4 into bracket 2x plus 6, x square plus 6x is equal to 4 2s are 8x plus 4 6s are 24. x square plus 6x plus 8x इकडे आला minus 8x plus 24
-24 झाला इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. आता -24 बाजूला घेऊया. गुणाकार 24 आला पाहिजे आणि वजाबाकी 2 आली पाहिजे. 6 चोक 24. मधल्या संख्येचं चिन्ह मायनस ते 6 ला जाणार. मायनस ला मायनस झालं या ठिकाणी काय येणार प्लस. एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. दोघांचे घट काढूया आपण. x इंटू ब्रॅकेट x मायनस 6 प्लस 4 इंटू ब्रॅकेट x मायनस 6 इज इक्वल टू 0. In first bracket x minus 6, in another bracket x plus 4 is equal to 0. Therefore, x minus 6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0. Therefore, x is equal to minus 6 right side लगेगा plus 6. X is equal to plus 4 right side लगेगा minus 4. But the number of days cannot be negative. Therefore, x is not equal to minus 4. Therefore, x is equal to 6. Nishu takes 6 days to complete work alone. And Pintu takes x plus 6 is equal to 6 plus 6 is equal to 12 days to complete work alone. ही त्याचं काय असेल आन्सर असेल. 9वे उदाहरण पहा. If 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find quotient and divisor. आता या ठिकाणी पहा 460 is divided म्हणजे 460 हा जो आहे तो काय आहे डिव्हिडंड आहे. सोल्युशन या ठिकाणी पहा 460 हा जो आहे तो काय आहे डिव्हिडंड. Dividend is equal to 460 and is divided by a natural number. Let a natural number be x. आता नॅचरल नंबरनं डिवाइड करतोय. नॅचरल नंबरनं डिवाइड करतोय म्हणजेच हा काय आहे डिवायझर आहे. लक्षात घ्या. Therefore, divisor is equal to x. आता पुढे काय म्हटलंय पहा quotient is. आता या ठिकाणी आपण क्वोशंट काढूया. क्वोशंट इज इक्वल टू काय म्हटलंय 6 मोर दॅन 6 काय आहे मोर प्लस 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझर काय आहे आपला x त्याच्या 5 टाइम्स म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 5x अँड रिमाइंडर इज 1. रिमाइंडर या ठिकाणी काय दिली पहा 1 दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी फाइंड क्वोशंट अँड काय म्हणतोय डिवायझर. आता या ठिकाणी पहा 460 इज डिवाइडेड. 460 ला डिवाइड करायचं आहे. या संख्येला डिवाइड करायचं आहे म्हणजे 460 हा काय आहे डिव्हिडंड आहे. लक्षात घ्या डिव्हिडंड इज इक्वल टू 460. डिवाइड कशाने केलंय नॅचरल नंबर. नॅचरल नंबर या ठिकाणी आपण काय घेतला x. ज्या संख्येला आपण डिवाइड करतो त्याला आपण काय म्हणतो डिवायझर म्हणतो. डिवायझर इज इक्वल टू काय आला x. क्वोशंट जो आहे तो काय दिलेला आहे 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. डिवायझर x आहे त्याच्या 5 टाइम्स 5x प्लस मोर दॅन 6 म्हणजे प्लस 6 आणि रिमाइंडर जो आहे तो रिमाइंडर काय दिलेला आहे 1 दिलेला आहे. आता या ठिकाणी आपण एक सूत्र शिकलो पहा क्वोशंट इनटू डिवायझर. क्वोशंट इनटू डिवायझर प्लस रिमाइंडर इज इक्वल टू डिव्हिडंड. किंवा आपण काय म्हणतो डिव्हिडंड इज इक्वल टू क्वोशंट इनटू डिवायझर प्लस रिमाइंडर. आता याच्यामध्ये आपण काय करूया किमती ठेवूया. क्वोशंट आपला काय आहे पहा 5x प्लस 6 याला ब्रॅकेट करायचे
इंटू डिवायझर आपला काय आहे एक्स प्लस रिमाइंडर काय आहे 1 इज इक्वल टू आपला डिव्हिडंड जो आहे तो काय आहे 460. आता कंसाच्या बाहेरच्या एक्स न काय करूया कंसातल्या प्रत्येक पदाला गुणूया. एक्स इंटू 5x 5x स्क्वेअर प्लस एक्स इंटू 6 6x प्लस 1 प्लस 460 इकडे आला काय होणार आहे मायनस 460 इज इक्वल टू 0. 5x स्क्वेअर ला 5x स्क्वेअर प्लस 6x ला प्लस 6x प्लस 1 मायनस 460 मायनस 459 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपण काय करूया एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 5 आहे त्यामुळे या ठिकाणी 5 ने आपल्याला काय करायचं आहे मायनस 459 ला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. मायनस 459 इंटू 5 याचे आपल्याला काय पाडावं लागतील अवयव पाडावं लागतील. त्याची बेरीज या ठिकाणी आपली काय आली पाहिजे 6 आली पाहिजे. आता या ठिकाणी पहा 459 डिवाइड आपण याला 3 न करूया 3 1 जार 3 3 5 जार 15 3 3 जार 9 3 5 जार 15 3 1 जार 3 3 1 जार 3 2 3 7 जार 21 17 1 जार 17. आता या ठिकाणी पहा काय काय आलं आपलं 5 हा 5 इकडे घेतलेला आहे 5 3 3 3 17 3 3 जार 9 9 5 जार 45 17 त्रिक 51 म्हणजे काय आलं 51 45. पहा या दोघांची वजाबाकी किती आली 6. आता या ठिकाणी पहा मधल्या संख्येला चिन्ह जे आहे ते काय आहे प्लस ते काय मोठ्या संख्येला येईल आणि या ठिकाणी मायनस असल्यामुळे 45 ला काय येणार आहे मायनस येणार आहे. म्हणजे काय आलं पहा 5x स्क्वेअर प्लस 51x मायनस 45x मायनस 459 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी फक्त कॉमन काय निघतोय x इंटू ब्रॅकेट 5x प्लस 51 मायनस या ठिकाणी काय कॉमन निघतोय 9 इंटू ब्रॅकेट 9 5 जार 45 मायनस बाहेर गेला प्लस 9 5 जार 45 9 1 जार 9 इज इक्वल टू 0. आता हा कंस आणि हा कंस काय आहे समान म्हणजे काय येणार आहे इन फर्स्ट ब्रॅकेट 5x प्लस 51 इन अनदर ब्रॅकेट काय येणार आहे x मायनस 9 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा 5x plus 51 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. 5x plus 51 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. 5x is equal to minus 51. X is equal to minus 51 upon 5 or x is equal to 9. But minus 51 upon 5 is not natural number. Therefore, x is not equal to minus 51 upon 5. Therefore, x is equal to 9. Therefore, natural number is equal to 9. आता आपल्याला काढाय काय सांगितलंय कोशंट इज इक्वल टू काय आहे बा कोशंट आपला 5x प्लस 6 5x प्लस 6 इज इक्वल टू 5 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 9 प्लस 6 9 5 जार 45 प्लस 6 45 प्लस 6 51. कोशंट जो आहे तो कोशंट आपला या ठिकाणी काय आलेला आहे 51 आणि दुसरं काय विचारलेलं आहे डिवायझर आपला काय आहे पहा डिवायझर इज इक्वल टू x इज इक्वल टू या ठिकाणी काय आला 9 आलेला आहे. 10वे उदाहरण पहा इन द गिवन फिगर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. हा ट्रॅपेझियम आहे AB पॅरलल CD AB ला पॅरलल या ठिकाणी ही काय आहे CD आहे and its area is 33 सेंटीमीटर स्क्वेअर
From the information given in the figure, find the lengths of all sides of quadrilateral ABCD. Fill in the empty boxes to get the solution. आता या ठिकाणी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम आणि AB ला पॅरलल कोणती आहे, CD आहे. आपलं सूत्र या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचं आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाइट. Area of quadrilateral ABCD is equal to 1/2 into sum of parallel sides. Parallel side कोणते आहेत, AB प्लस CD इंटू आता काय लिहायचं आहे, हाईट. हाईट याची कोणती आहे पहा, AM. AM जी आहे ती AM या ठिकाणी काय आहे, हाईट आहे. आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD दिलेला आहे 33 इज इक्वल टू 1/2 इंटू AB ची लेंथ काय आहे पहा x प्लस CD ची लेंथ काय आहे पहा 2x प्लस 1 इंटू AM. AM काय आहे पहा, x मायनस 4. याला ब्रॅकेट करायचे आहे. आता या ठिकाणी पहा अपॉन 2 आहे. अपॉन 2 आहे म्हणजे 2 ने डिवाइड केलं. इकडे 2 ने आपल्याला काय करावं लागणार आहे, मल्टिप्लाय करावं लागणार आहे. 33 2s आर 66 इज इक्वल टू x प्लस 2x 3x प्लस 1 इंटू काय येणार आहे, x मायनस 4. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे पूर्णपणे सोडवलेलं आहे. म्हणजे काय सोडवलेलं आहे पहा, 3x प्लस 1 इन अनदर ब्रॅकेट x मायनस 4 इज इक्वल टू 66. आता 3x ने मल्टिप्लाय करूया. 3x इंटू ब्रॅकेट काय येणार आहे, x मायनस 4 प्लस 1 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे, x मायनस 4 इज इक्वल टू 66. 3x इंटू x 3x स्क्वेअर मायनस 3 4s आर 12x प्लस 1 इंटू x प्लस इंटू मायनस मायनस 4 हा प्लस 66 इकडे आला मायनस 66 इज इक्वल टू 0. 3x स्क्वेअर ला 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस x मायनस 11x मायनस 4 मायनस 66 मायनस 70 इज इक्वल टू 0. म्हणजे काय आलं पहा, 3x स्क्वेअर प्लस म्हणजे आता या ठिकाणी काय येणार आहे, मायनस 11x. याला ब्रॅकेट करूया. मायनस या ठिकाणी काय येणार आहे, 70 इज इक्वल टू काय येईल, मायनसला मायनस या ठिकाणी आहे 70 इज इक्वल टू 0. आता आपण या ठिकाणी मायनस 70 साइडला घेऊया. मायनस 70 साइडला घेतल्यानंतर या मायनस 70 इथं x स्क्वेअरचा काय आहे पहा 3 आहे म्हणून याला 3 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, मायनस 210. आता मायनस 210 ची गुणाकार आला पाहिजे आणि त्याची बेरीज जी आहे ती या ठिकाणी काय आली पाहिजे, 11 आली पाहिजे. 210 2 1s are 2 0 2 5s are 10 3 3s are 9 3 5s are 15 5 7s are 35 7 1s are 7. म्हणजे या ठिकाणी काय येणार पहा, 14 15 9 10 5 2s are 10 7 3s are 21 10 21 येत आहे पहा. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला 10 आणि काय लिहावं लागेल, 21 लिहावं लागेल. 21 10. आता या ठिकाणी मधल्या संख्येचं चिन्ह 11x चे चिन्ह कोणतं आहे, मायनस. ते काय येणार आहे, 21 ला येणार आहे. मायनसला मायनस झालं म्हणजे इथं काय येणार आहे, प्लस 10. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा, 3x स्क्वेअर मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 0. या दोघांचा एक गट पडला, या दोघांचा एक गट पडला. या दोघांमध्ये कॉमन काय निघाला, 3x इंटू ब्रॅकेट. आता 3x गेला म्हणजे राहिला काय, x मायनस x ला x गेलेला आहे 3 7s are 21 प्लस 10 या ठिकाणी काय येणार, x मायनस 7. इन फर्स्ट ब्रॅकेट काय आलं पहा, 3x प्लस 10. इन अनदर ब्रॅकेट काय येणार आहे, x मायनस 7 इज इक्वल टू 0. ज्या ठिकाणी 3x प्लस 10 इज इक्वल टू 0 सोडवून दिलेला आहे. म्हणजे राहिलं काय, x मायनस 7 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 7 राईट साइडला गेला काय होणार आहे, प्लस 7. बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह. x इज नॉट इक्वल टू मायनस 10/3. देअरफॉर x इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे, 7. AB इज इक्वल टू, AB ची व्हॅल्यू काय पहा, x इज इक्वल टू काय आला 7. CD काय आहे पहा, 2x प्लस 1
या ठिकाणी व्हॅल्यू ठेवूया 2 इंटू x ची व्हॅल्यू 7 प्लस 1 2 7 are 14 प्लस 1 14 प्लस 1 इज इक्वल टू 15. AD इज इक्वल टू BC. आता पहा या ठिकाणी AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू काय आहे x मायनस 2 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू काय आली 7 मायनस 2 इज इक्वल टू 5. हे याचं काय असेल उत्तर असेल.